ऐतिहासिक सिंहगड किल्ल्यावर सूर्यास्ताचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा पाय घसरला आणि तो तब्बल 150 ते 170 फूट खोल दरीत कोसळला। ही घटना घडली आहे मंगळवारी संध्याकाळी। मृत्यूशी झुंज देणाऱ्या या पर्यटकाला हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकानं राबवलेल्या धाडसी मोहिमेमुळे सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। या मोहिमेचं सगळीकडे कौतुक होतंय। योगेश शितुळे असं जखमी पर्यटकाचं नाव आहे। योगेश हे मंगळवारी सकाळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि गड दर्शनासाठी सिंहगडावर आले होते। दिवसभर किल्ल्यावरील विविध ठिकाणं फिरल्यानंतर संध्याकाळी ते गडाच्या पश्चिम दिशेला असलेल्या प्रसिद्ध हवा पॉइंट परिसरात पोहोचले। यावेळी मावळत्या सूर्याचं विलोभनीय दृश्य हे आपल्या कॅमेऱ्यात टिपण्यासाठी ते कड्याच्या जवळ गेले। संध्याकाळी 4:30 ते 5च्या सुमारास फोटो काढत असताना अचानक जमिनीवरील गवतावरून त्यांचा पाय घसरला आणि तोल गेल्यानं ते थेट 150 फूट खोल दरीत कोसळले। दरीत पडताना झालेल्या गंभीर दुखापतीमुळे ते जागीच बेशुद्ध झाले। योगेश सुमारे 2-2.5 तास दरीत बेशुद्ध अवस्थेत होते। संध्याकाळी 7-7:30च्या दरम्यान त्यांना थोडी शुद्ध आली। आजूबाजूला पसरलेला काळोख आणि भीषण शांततेतही त्यांनी हार मानली नाही। अत्यंत धाडसाने त्यांनी आपल्या मोबाईलवरून 112 म्हणजेच 112 या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला आणि आपण दरीत पडल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली। घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस ठाण्यातील कर्मचारी अनिकेत काळे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत तातडीनं सूत्र हलवली। त्यांनी तात्काळ हवेली आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाशी संपर्क साधला आणि त्यांना पाचारण केलं। हवेली पोलीस आणि बचाव पथकाचे काही जवान हे लगेचच सिंहगडावर दाखल झाले। रात्रीचा घट्ट अंधार, कडाक्याची थंडी आणि दरीतील निसरडी वाट अशा अत्यंत कठीण परिस्थितीत बचाव पथकानं मोहिमेला सुरुवात केली। टॉर्चच्या प्रकाशात आणि दोरखंडाच्या सहाय्यानं पथकातील जवान सुमारे 150 ते 170 फूट खोल दरीत उतरले। अथक परिश्रमानंतर त्यांनी योगेश शितुळे यांना शोधून काढलं आणि सुरक्षितरित्या कड्याच्या वर आणलं। दरीत कोसळूनही सुदैवानं योगेश यांचा जीव वाचला। त्यांना तातडीनं गडाखाली आणून पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय। सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। हवेली पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या तत्परतेमुळे एका तरुणाला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यात यश आलंय। या घटनेनंतर प्रशासनानं पर्यटकांना आवाहन केलंय की किल्ल्यावर फिरताना आणि विशेषतः कड्याच्या टोकावर जाऊन फोटो किंवा सेल्फी घेताना स्वतःच्या जीवाची काळजी घ्यावी, अन्यथा अशा दुर्घटना या जीव घेण्या ठरू शकतात। पुण्याहून शगुफ्ता शेखसह ब्युरो रिपोर्ट, लोकमत.com।